रामकृष्ण हरी मंडळी. चला तर आम्ही आलो आहेत शेताकडे. मी, रुद्र, वैष्णवी, प्रसाद सगळेजण चालवतो आणि हा माझं बाळ बघा किती गोड गोड छान मला पा देतोय. मग काय आम्ही आज आम्हाला करायचं होतं मस्त असं पाणीपुरीची पार्टी. मग काय घरातून सगळं पुऱ्या वगैरे आम्ही घरीच बनवणार होतो पोळ्या वगैरे. मग का पुऱ्या पाणीपुरी सगळं गोड पाणी तिखट पाणी सगळं बनवून आम्ही निघालो होतो शेताकडे. मग का तिकडे आहोत तरी थांबलेच होते दोन्ही पोराला घेऊन. मग का मी वैष्णवी सगळेजण गाडीवरती निघून गेलो. मग काय तिथे गेल्याच्या नंतर ना आत्या अण्णा तर होतेच तिथे. मग काय सगळं सामान वगैरे काढलं. आमचे साहेब तर अगोदर बारीक 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 चिरायला बसले कांदा. मग काय कुत्र्याला थोडं खाऊ वगैरे घातलं, चपात्या वगैरे आणि वैष्णवी लागली कामाला. त्यात काय म्हणजे पाणीपुरीची प्लेट बनवायला लागली आणि आमच्या आहोतीला माझं काम करत होते. ते मी व्हिडिओ काढत होते म्हणून ते माझं काम करत होते की ते तिच्या पाणीपुऱ्या फोडून देत होते पुऱ्या. मग आणि इकडे बघा रुद्रप्रसाद तर मस्त असं मोकळ्या मैदानात ते खेळत होते आणि हौदाकडे जाऊन पळत मज्जा करत होते. वैष्णवी सगळ्यांना गोड तिखट पाणीपुरी मिक्स करून देत होती. रुद्रप्रसाद तर मस्त एन्जॉय करत होते आणि आत्या, वैष्णवी, मी तिघींनी पण मस्त असं पाणीपुरी एन्जॉय केली. मस्त असं गोड पाणीपुरी पण छान झाली होती आणि तिखट पण. मुलं पण थोडंफार खाल्ली. मग का बसलं असं निवांत. मग आला तेवढा दादाभाऊजा आल्याच्यानंतर मग त्याने आणलं तर वडापाव. मग असं तर खायचं नव्हतं वडापाव, पण वडापाव इतका टेस्टी होता की एक कावीनं खाल्लं वडापाव. रुद्रप्रसाद पण थोडं थोडंसं मज्जा करत होतेच. त्यांना पण थोडं थोडं खात होतेच. मग काय सगळं काम झाल्याच्या नंतर निघायला जायचं होतं घरी. मग काय अगोदर शेतातले सगळे कामं करून घ्या, आत्या शेण वगैरे काढून. आणि मुलं म्हणजे मस्त असं कौतुकाने बघत होती की आजी काय करते. रुद्रप्रसाद तर आजीच्या पाठीमागेच खेळत होती. मग काहू आणि राजा मिळून मस्त असं कडबा वगैरे कट वगैरे करून घेतला आणि सगळेजण निघालो घरी. रुद्रप्रसाद आणि वैष्णवी तर मस्त असं डोलत चालत, त्यांना गाडीवरती नाही तर पायी चालत जायचं होतं. तुम्हालाही असंच उन्हाळ्यात काहीतरी नवीन खावंसं वाटत मस्त शेतामध्ये पाणीपुरी खायला मस्त मज्जा येते. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.